मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे ब्लाऊजला जोडण्यासाठी लटकन दोरी कशी बनवायची असते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। लटकन दोरी बनवण्यासाठी इथे मी माझा ब्लाऊज पीस मधला शिल्लक राहिलेला कपडा घेतलेला आहे। आता सर्वात आधी 1 इंच मार्किंग करून घ्या। 1 इंच लक्षात ठेवायचं आहे। 1 इंचाची जेवढी लांबीला तुम्हाला इथे पट्टी ठेवायची असेल ना तेवढ्या लांबीची बरोबर अशी कट करून घ्या। 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जेवढी तुम्हाला लांबीला दोरी ठेवायची आहे लटकनसाठी तेवढ्या लांबीची बरोबर इथे तुम्हाला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बरोबर तेवढेच अंतरावरती सर्वात आधी मार्किंग करून घ्या आणि बरोबर अशी तेवढ्याच लांबीची तुम्हाला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी एका सरळ लाईनीमध्ये जेवढी मला लांबीला हवी असेल ना तेवढी इथे मी पट्टी कट करून घेतली। इथे बघू शकता एवढ्या लांबीची इथे मी पट्टी कट करून घेतली। आता इथे बघू शकता काय करायचं आहे, हे पाशी घडी करून घ्या। हे अशा पद्धतीने आता थोडंसं सोडून द्यायचा आणि इथे बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची। ते लक्षात ठेवा, असं घडी करून घ्या सर्वात आधी आणि असं पकडायचं। हे अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवा ह्या बाजूला, नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे। ते लक्षात ठेवा। हे अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने पट्टी पूर्ण तयार करून घेतली। आता इथे काय करायचं, सुईचा वापर करायचा आहे आणि 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे। कोणती एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल। आता इथे एका बाजूला थोडंसं काय करायचं, पूर्ण पॅक करून घ्या। पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्या, म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी। हे पूर्ण पॅक करून घेतलं। आता ह्या बाजूने हे अशा पद्धतीने सुईचा वापर करून आता थोड्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या। हे अशा पद्धतीने म्हणजे कपडा बरोबर होऊन जातो पट्टीचा। हे अशा पद्धतीने थोड्या चुन्या टाकून घ्या आणि दोरा घेताना थोडासा लांबीला जास्त घ्या आणि शक्यतो थोडीशी मोठी सुई वापरा, म्हणजे काय होईल तुम्हाला सुईचं करायला सोपं जाईल म्हणूनसाठी। हे आता हा कपडा पाठीमागच्या बाजूला घ्यायचा। हे अशा पद्धतीने इथे तुम्ही पट्टीला डबल शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता मी पूर्ण सुई बाहेरच्या बाजूला काढून घेतली। आता हे अशा पद्धतीने काय करायचं, ह्या बाजूला सावकाशमध्ये असं ओढून घ्यायचं थोडं। हे अशा इथून ते लक्षात ठेवा, इथून आपण मागाची सुरुवात केली ना तिथून थोडंसं पॅक करून घेतलं होतं ते कपडा बरोबर होऊन जातो। इकडच्या बाजूला थोडंसं ओढत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। हे अशा पद्धतीने म्हणजे कपडा काय होतं बाहेरच्या बाजूला असा निघत जातो, म्हणजे आपली दोरी आहे ना बाहेरच्या बाजूला अशी निघत जाते। हे अशा पद्धती इथपर्यंत आलेलं आहे। हे सावकाशमध्ये असं ओढत घ्यायचं। हे अशा पद्धतीने एकदम असे सोपे आहे, फक्त इथे पॅक करून घ्यायचं पूर्ण आणि शक्यतो 4 पदरी दोरा घ्यायचा। दोरा घेताना पण इथे पूर्ण पॅक करून घ्यायला विसरू नका, म्हणजे दोरा सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचा, ते लक्षात ठेवा, नाही तर पटकन निघून जातं। आलं लक्षात? हे आता इथे असं करून घ्यायचं। हे इथे हे असं करायचं। हे अशा पद्धतीने हा कपडा बरोबर होऊन जातो। इथे अशा पद्धतीने पकडायचं। हे तुम्हाला किती लहानमध्ये ठेवायचे असेल आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता। इथे आपली पूर्ण दोरी सुईची करून झालेली आहे। आता हे मी इथे कट करून टाकते। हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ही पद्धत वापरायची आहे आणि अजून नाजूक पाहिजे असेल तर नाजूक सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये तयार करू शकता। आता इथे मी तुम्हाला लटकन तयार करून दाखवते। चौकोनी कपडा घेतलेला आहे, अशी घडी करून घेते बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा। आता इथे पूर्ण असं तयार करून घ्यायचं, म्हणजे त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची। हे अशा पद्धतीने झालं व्यवस्थित। आता हे बाहेरच्या बाजूचं थोडंसं असं कट करून टाकते। हे अशा पद्धतीने कट करून टाकलेला आहे। आता इथे हा मी दुसरा कपडा घेतला चुन्या टाकण्यासाठी, अशी घडी करून घेते आणि अशी शिलाई देऊन घेते। हे अशा पद्धतीने ह्याच्या डबल घ्यायचं, लक्षात ठेवा। चुन्यात जर तुम्हाला टाकायचे असेल तर ह्याच्या डबल कपडा घ्यावा लागेल। आता इथे मी चुन्या टाकून घेते। हे आवडी अनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, लहान मोठ्या। हे अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे इथे काय होईल आपली सुंदर अशी लटकन डिझाईन तयार होईल। हे अशा पद्धतीने चुन्या टाकण्यासाठी फक्त थोडासा कपडा जास्त वापरायला फक्त विसरू नका। हे मी पूर्ण चुन्या टाकून घेतल्या। आता इथे बघू शकता ही बाजू ह्याच्यावरती, म्हणजे ह्याच्यावरती अशी, म्हणजे समोरची बाजू आहे ना ही आपली, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या। हे असं ठेवून घेतलं। आता सर्वात आधी इथे एक शिलाई देऊन घ्यायची। हे अशा पद्धतीने एकसारखं पकडा, फक्त पकडताना हे
झालं व्यवस्थित. आता शिल्लक असेल तर असं कट करून टाकायला विसरू नका. हे पहा झालं व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने जोडून घेतलं. आता ही बाजू ह्या बाजूला करायची. हे पहा आता इथं काय करायचं, एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा झालं व्यवस्थित अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, आपण ही दोरी बनवलेली बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता अशी घडी करून घ्या बरोबर इथे, आणि थोडंसं असं घडी करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, दिसायला ते व्यवस्थित दिसतं म्हणूनसाठी. हे पहा पूर्ण पॅक करून घ्यायचं. इथे दोरी बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, पूर्ण असं पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं, म्हणजे निघत नाही म्हणूनसाठी. वाटलं तर डबल शिलाई देऊन घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आणि दोरी पण तुम्हाला किती लांबीला ठेवायची आहे तेवढी लांबीला सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे ना बाहेरच्या बाजूचं तेवढे इथे मी कट करून टाकलं. आता इथे मी हे लटकन सुईचं करून घेते पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे आज मी तुम्हाला दोरीसुद्धा कशी बनवायची असते आणि लटकनसुद्धा त्याला कसं जोडून घ्यायचं असतं, कसं तयार करून घ्यायचं असतं, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.